याच्यामुळेच आम्ही सगळेजण म्हणजे आमची भूमिकाच आहे की पुणे विधानसभेत आणि पिंपरी शहरामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांच्या हातात सत्ता या पिंपरी शहरातील लोकांनी अत्यंत विश्वासाने दिली त्यांना अपयश आलेले, त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि अपयश येण्यामागचं कारण काय की त्यांना विकासापेक्षा भ्रष्टाचारावरती लक्ष दिलं. म्हणजे राजकारणातली माणसं जर भ्रष्टाचार करायला लागली तर अशा पद्धतीने होतं. हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. हा आत्ताचा 2.5 वर्षाचा काळ जिथे नगरसेवकच नाहीत आणि त्याच्यापूर्वी 5 वर्ष भारतीय जनता पक्ष 7.5 वर्ष जर तुम्ही पाहिले या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली. त्याच्यापूर्वीचा जर तुम्ही काळ विचार केला तर या शहराला जे जे काही गरजेचं आहे ते देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या माध्यमातून झाले. परंतु भ्रष्टाचारामध्ये एवढे गुंग झाले त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला वेळ नाही. आणि ह्याचा त्रास सामान्य नागरिक भोगतोय. सामान्य नागरिकाला त्याच्या खिशाला झळ बसली, त्याच्या खिशाला भुर्दंड पडतोय. तो त्याच्या कष्टाचे पैसे त्या ठिकाणी त्याला पाण्यासाठी वापरावे लागतात. तो डेव्हलपमेंट चार्जेस भरतोय, तो टॅक्स भरतोय, पाणीपट्टी भरतोय. असं असताना त्याला हा त्रास सहन करावा लागतो. याला सर्वस्वी सत्ताधारी पक्ष आणि आमदार जबाबदार. म्हणजे पाण्याव्यतिरिक्त सुद्धा हे जे विषय आता रस्ते आहेत तर रस्त्याला खड्डे पडलेत. 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी एखादा रस्ता झाला तर त्याला खड्डा पडला. त्याचं कारण काय तर ते क्वालिटीचं काम नाही झालं. क्वालिटीचं काम का नाही झालं तर टेंडरमध्ये करप्शन झालंय. टेंडर देताना आपल्या संबंधित लोकांना त्यांनी टेंडर दिली आणि काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली. तसंच सगळ्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, तसंच सगळ्या कामाच्या बाबतीत असंच घडलेलं आहे. मर्जीतल्या लोकांना कामं द्यायची आणि हे नुसतं टक्केवारीपुरते थांबल्याने यांनी भागीदारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती या पिंपरी चिंचवड शहरावर उद्भवलेली आहे. आता काय जाहिरात करायला त्यांचा कोणी हात धरणार नाही. इतकी प्रचंड जाहिरात खर्च एवढा करतात. त्याच्यामुळं लोकांना तुम्ही फिरलाय, लोकांना प्रॉब्लेम काय तुम्हाला माहिती. फ्लेक्स लावले, रेडिओला जाहिरात दिली, पेपरला जाहिरात दिली म्हणजे लोकांचं समाधान होणार नाही. लोक रोज जे सफर करतात, लोकांना जो रोजचा त्रास आहे त्याच्यामुळे लोक परिवर्तन करण्याच्या मानसिकतेमध्ये. आणि मला खात्री आहे की लोक परिवर्तन करणार आणि परिवर्तन झाल्यावरती जो आमच्या काळात विकास झाला तसाच विकास पुन्हा अधिक चांगल्या गतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो.